बीड जिल्ह्यातील अतिसुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, बीड हा जिल्हा अनेक साधू संत व महान पुरुषाच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे। या जिल्ह्यात नैसर्गिक पर्यटन स्थळाबरोबरच धार्मिक व ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत। ऊसतोड कामगार जिल्हा म्हणून या जिल्ह्याची कानाकोपऱ्यात ओळख आहे। हा जिल्हा मराठवाडा प्रशासकीय विभागात येतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आणखी एका मनोरंजन व्हिडिओमध्ये। आता आपण बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे पाहूया, त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा। नायगाव मयूर अभयारण्य हे अभयारण्य पाटोदा या तालुक्यात आहे। भारताच्या राष्ट्रीय पक्षी मोर यासाठी हे अभयारण्य प्रसिद्ध आहे। हे बीड जिल्ह्यापासून 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर नायगाव या गावात आहे। 1994 मध्ये शासनाने या अभयारण्याला मान्यता दिली। या अभयारण्यात 10 ते 12 हजार एवढी मोरांची संख्या आहे। त्याचबरोबर या अभयारण्यात लांडगे, तरस, ससे, काळवीट, मुंगूस असे अनेक प्राणी देखील आहेत। 2. खंडोबा मंदिर हे बीड जिल्ह्यातील सर्वात प्राचीन ठिकाण आहे। हे मंदिर बीड शहरापासून 4 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। बीडमधील पूर्वेकडील टेकड्यावर असलेले हे मंदिर खंडोबा मंदिर ऐतिहासिक प्रेमी व स्थापत्यप्रेमीसाठी प्रसिद्ध आहे। बिंदुसरा नदीचा किनारा शनिवारचा व रविवारच्या सुट्टीचा वेळ घालवण्यासाठी हे उत्कृष्ट ठिकाण आहे। बिंदुसरा या नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला वेगळ्याच प्रकारची शांती मिळेल। या ठिकाणी बरेच पर्यटक सूर्यास्ताच्या वेळी व मावळता सूर्य पाहण्यासाठी खूपच गर्दी करतात। सौतडा धबधबा हे बीड जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे। हा धबधबा विंचरणा नदीवरील प्रसिद्ध धबधबा आहे। हा धबधबा पाटोदा या गावात आहे। हा धबधबा 2000 ते 2500 फुटावरून झेपावतो। येथे भगवान रामेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे। हा धबधबा बीड व अहमदनगरच्या सीमेवर आहे। हजरत शहशावली दर्गा हे 14व्या शतकातील दर्गा आहे। बीडमधील मुस्लिम भक्ताचे हे पवित्र दर्गा आहे। बीड शहरापासून हा दर्गा 3 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। योगेश्वरी माता मंदिर हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात आहे। 3.5 शक्तिपीठापैकी सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे। देवी योगेश्वरी आदिमाया व आदिशक्तीने घेतलेले स्वरूप आहे। हे एक शक्तिपीठ असल्यामुळे हिला तीर्थक्षेत्राचे स्थान मानले गेले। बीड या शहरापासून हे 95 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। मुकुंदराज महाराज मठ योगेश्वरी मंदिरापासून 5 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे मठ आहे। मुकुंदराज यांनी विवेकानंद सिंधू हे पुस्तक लिहिले आहे। यांनी याच्या राहत्या घरी लिहिले आहे। या मठात महाराजांची समाधी आहे। भुईकोट किल्ला धारूर बालघाटाच्या रांगेत वसलेला किल्ला धारूर हा आहे। महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यापैकी एक आहे। धारूर हा किल्ला भुईकोट, गडकोट आणि गिरीकोट प्रकारातील किल्ला आहे। हा किल्ला बीडपासून 58 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। महाराष्ट्रातील बरेच इतिहासप्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात। कंकालेश्वर मंदिर हे बीड जिल्ह्यातील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे। हे मंदिर 84 मीटरमध्ये तलावाच्या मध्यभागी बांधण्यात आले। हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे। पाण्याच्या मधोमध बांधलेले मंदिर पर्यटकांना खूपच आकर्षित करते। परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। परळी वैजनाथ हे तालुक्यातील मुख्य ठिकाण आहे। राणी अहिल्याबाईंनी 19व्या शतकात या मंदिराचा जीर्णोद्धार केला। बीड शहरापासून साधारणतः 93 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, ही आहेत बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळे। या पर्यटन स्थळाव्यतिरिक्त बीडमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्याचा उल्लेख आपण पुढील व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन पर्यटन स्थळाबद्दल माहिती आपल्यापर्यंत येत राहील। तोपर्यंत धन्यवाद।